नमस्कार, मी वैशाली. राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी खेळ पाहायला मिळत असून एका बाजूला विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आहे, तर दुसरीकडे राज्याच्या काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या विदर्भाच्या आसपास हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो दक्षिण मराठवाडा आणि कर्नाटकापासून थेट केरळपर्यंत विस्तारलेला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्राच्या परिसरातही एक स्वतंत्र हवामान प्रणाली सक्रिय आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मात्र उंचावर असलेल्या अँटी सायक्लोन सर्क्युलेशनमुळे हवेचा दाब वाढलेला असून तापमानातील वाढ अद्याप कायम आहे. पावसाच्या अंदाजाबद्दल बोलायचे झाले तर आज बेळगाव आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकच्या काही भागांत स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन एखाद्या ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही दुपारनंतर गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि जळगावच्या काही भागांतही स्थानिक ढगनिर्मितीवर पावसाचा अंदाज अवलंबून असेल. तापमानाचा विचार केला तर विदर्भ आजही सर्वाधिक तापलेला असेल. अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूरमध्ये पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या भागांत 42 ते 44 अंशांची नोंद होऊ शकते. पुणे आणि नाशिक शहरात तापमान 40 अंशांच्या आसपास राहील, तर ठाणे, पालघर आणि रायगडच्या अंतर्गत भागांत 43 अंशांपर्यंत उष्णता जाणवू शकते. मुंबईच्या किनारपट्टीवर 34 ते 35 अंश तापमानासह दमट हवामानामुळे उकाडा कायम राहील. एक दिलासादायक बाब म्हणजे उद्यापासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आगामी काळात काही प्रमाणात उकाड्यापासून सुटका मिळण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करावा आणि हवामानातील या बदलांनुसार सतर्क राहावे. हवामानाचे असेच ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.